भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या आरोपानंतर तुकाराम मुंढे विधानभवनात दाखल झालेले आहेत। तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची कृष्णा खोपडे यांनी मागणी केली होती। तुकाराम मुंढेंच्या समर्थकांनी धमकी दिल्याचाही खोपडेंचा आरोप आहे। तुकाराम मुंढेंविरोधात लक्षवेधी मांडणार असल्यानं धमकी दिल्याचा आरोपही खोपडे करतायत। सापडली एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली। त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना, त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे, हा खराच आहे, त्यांनी कबूल केलाय। पहिला मुद्दा। त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही। आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो। एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते। मला तर मागच्या आठवड्यात राणे साहेबही भेटले होते। मी राणे साहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे खोटं आहे हे खोटं आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे। म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्र्यांचं ऐकत नाहीये, पण निलेश राणे ऐकतायत माननीय प्रधानमंत्र्याचं। जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी? निलेश राणेंनी, जे त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत। आम्ही विरोधक आहोत। आम्ही बोललं तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता। हा कुठला रडीचा डाव? तुमच्या चॅनलवर ते पैसे दिसले ना, त्याचाच पुढचा भाग आहे ना। स्पष्ट केलंय दानवेंनी की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीये, पण मंत्र्यांकडे पैशाच्या गड्डे आहेत। काल बगरे सर तर हेच बोलले ना पार्लमेंटमध्ये। बगरे सर काल काय बोलले? बगरे सर हेच म्हणाले की तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत, सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही आहेत। अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी तटकरे आणि मातोश्रीचे संबंध आहे ते जगजाहीर आहे असं महेंद्र थोरवेंनी म्हटलेलं आहे। तटकरे यांच्यावर आमचा संशय आहे असा आरोप महेंद्र थोरवेंनी केलेला आहे। घरातच आम्ही शत्रू पाळून ठेवलेला आहे असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी टीका केलेली आहे। तटकरेंवर हल्लाबोल केलाय। तटकरे आणि मातोश्रीचे संबंध आहे ते जगजाहीर असल्याचं महेंद्र थोरवेंनी म्हटलंय। असू शकतं, कारण पूर्वीपासूनच मातोश्री आणि सुनील तटकरेंचं साटेलोट आहेतच, त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं। कारण आता आपण पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये का रायगडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र होते। कर्जत मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना पारंपरिक अलायन्स एकत्र होती, पण तो राष्ट्रवादी आणि उबाटा त्या ठिकाणी एकत्र आलेली होती। त्यामुळे सुनील तटकरे कोणाशी कसे काय वरच्या लेवलला बोलतील, काय साटेलोटे करतील ते सांगू शकत नाही। व्हायरल व्हिडिओमध्ये चेहरा दिसत नाही असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। व्हिडिओ खरा असल्यास राजीनामा देण्याचं दळवींकडून चॅलेंज आहे। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी आता चॅलेंज स्वीकारावं असं गोगावलेंनी म्हटलंय। जो व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे, फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत। टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे। महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेले आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा देईन। एवढ्या टोकाला माणूस कधी येतो जेव्हा काहीतरी खरं असतं तेव्हा। त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला। मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं। ज्याने केलेलं आहे त्याने चॅलेंज दिलेलं आहे, त्याने स्वीकारावं आणि त्याला चेहरा का दाखवत नाही? जर तू एवढं जर क्लिअर दाखवतोस, पैसे आहेत, टी शर्टवर आहे, घड्याळ आहे, सगळं दाखवलं, मग त्यांनी चेहरा दाखवावा असं आमच्या महेंद्र शेटने सांगितलं। आम्ही पण सांगतो की त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं। तुम्हाला पूर्णपणे अंबादास दानवेंकडून व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल करण्यात आलाय। व्हिडिओतील आमदार कोण? दानवेंनी हा सवाल केलाय। सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं दानवेंनी या ट्विटमध्ये म्हटलंय। जनतेला सांगा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री की हे आमदार कोण आहेत असा सवाल दानवेंनी केलाय। पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा सवाल पुढे दानवेंनी केलेला आहे। ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अंबादास दानवे यांच्याकडून 3 व्हिडिओ जे आहेत ते ट्विट करण्यात आलेत। पहिला व्हिडिओ ज्याच्यामध्ये एक व्यक्ती पैशांचं बंडल ठेवताना दिसतोय, हा एक व्हिडिओ। त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये पैशांची पूर्णपणे बंडल जी आहेत ती दिसत आहेत, आणि तिसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे आहेत आणि त्यांचा व्हिडिओ कॉल आहे, त्याचा हा व्हिडिओ जो आहे तो अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला आहे। असे हे 3 व्हिडिओ अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर टाकलेले आहेत, सरकारवर निशाणा साधलेला आहे। अंबादास दानवेंनी व्हिडिओ हा मॉर्फ केलेला आहे असं दळवींचं म्हणणं आहे। दानवेंवर मानहानीचा दावा दाखल करणार असं महेंद्र दळवींनी म्हटलंय। अंशतः सत्यता आली तर मी माझा राजीनामा देईन असं दळवींनी म्हटलंय। दानवेंना माझी बदनामी करण्यासाठी सुपारी दिली असावी अशी टीका महेंद्र दळवींनी केली आहे। रायगडवासीयच दानवेंचा बोलविता धनी असावा असा आरोप महेंद्र दळवींनी केला आहे।
नक्की कायदेशीर नोटीस हे करणार, त्यांच्यावर मानेचा गुन्हा दाखल तर नक्की करणार मी. पण विधिमंडळाच्या पटलावर मी विषय मांडून महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना यातला सत्यता काय आहे ही लोकांना. कारण मी ओपन चॅलेंज दिले, जर याच्यामध्ये अंशतः जरी सत्यता आली तरी माझा आमदारकीचा मी राजीनामा त्या पटलावर द्यायला तयार आहे. 100% नाही आहे, त्याने तो अगदी मागच्या कोण दाखवलेला व्हिडिओ तो म्हणजे मॉर्फ केलंय. मॉर केलेला आहे तो. ते स्पष्ट दिसते ते, आणि त्याच्यामध्ये लाल टी शर्ट माणूस कोण आहे, त्याच्या राईट हातामध्ये घड्याळ आहे, असं सगळं दिसते चित्र सगळं त्याच्यात. पण ही अंबादास दानवेची जुनी सवय आहे, ऍक्च्युअली ते ब्लॅकमेल असेल असं मी नक्की सांगेन. आणि मला असं वाटतं की रायगडच्या राजकारणामधलं एकंदर आता आपण बघितलं तर याचा बोलवता त्यांनी रायगडवासीच कोणतरी असावा जो त्यांना सांगितलंय. हे स्पष्ट होईलच, पण ते त्यांनीच सांगावं की त्याला हे सगळं बोलण्यासाठी कोणी सांगितलं, सत्यता आहे ते. असं कोणातरी बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. पैशाच्या गडी दाखवणं, कोणते लाल टी शर्टवर माणूस दाखवणं, तर कोण आहे हा लोकांसमोर आला पाहिजे ना. शेवटी रायगडच्या राजकारणातली वाढती हे बघितलं तर विरोधकांपैकी त्यांना कोणीतरी सुपारी दिली असावी असं मला नक्की वाटतं. कारण त्यांना महेंद्र दळवी कोण, महेंद्रची कारकीर्द कोण काय आहे हे त्यांना माहीत नसावी. कारण त्या शिवसेनेमध्ये मी जिल्हा प्रमुख होतो, ते जिल्हा प्रमुख होते, त्यानंतर ते विधान परिषदेत गेले, मी आमदार झालो, मी दुसऱ्यांदा आमदार झालो, हे त्यांना नक्की त्याविषयीचं ज्ञात असावं. पण ही सगळी बदनामी करण्याचं कटकारस्थान या संदर्भात. व्हायरल व्हिडिओमध्ये चेहरा दिसत नाही असं भरत गोगावलेंनी म्हटलंय. व्हिडिओ खरा असल्यास राजीनामा देण्याचं दळवींकडून चॅलेंज आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी आता चॅलेंज स्वीकारावं असं गोगावलेंनी म्हटलंय. जो व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे. फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत, टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे. महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेली आहे, जर मला खरं करून दाखवलं तर मला मी आमदारकीचा राजीनामा देईन. एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं त्यावेळेला. त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला. मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं. ज्याने केलेलं आहे त्याने चॅलेंज दिलेलं आहे, त्याने स्वीकारावं. आणि त्याला चेहरा का दाखवत नाही? जर तू एवढं जर क्लिअर दाखवतोस, पैसे आहेत, टी शर्टवर आहे, घड्याळ आहे, सगळं दाखवलं आहे, मग त्यांनी चेहरा दाखवावा असं आमच्या महेंद्र शेटने सांगितलं. आणि आम्ही पण सांगतो की त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं. तुम्हाला पूर्णपणे